नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राहुल आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आजपर्यंत आपण जी सीरीज चालू केली आहे टीईटीची, जी की 2013 ते 2025 पर्यंत आपले जे पेपर होते, जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न होते आपण सगळे घेतलो आहोत। आता आपण संभाव्य प्रश्न घेण्यास सुरुवात केली आहोत मित्रांनो। बरेचसे भाग त्याचे आलेले आहेत। तुम्ही जर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर गेला नसाल तर यूट्यूब चॅनेलला भेट द्या मित्रांनो, लाईक करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर करा आणि खूप जास्त आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल हे तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी येईल मित्रांनो। टीईटी जी की मित्रांनो जी 28 जून 2025 रोजी होणार आहे, त्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो आपण मराठी व्याकरण जे की 30 मार्कासाठी विचारला जातो आणि त्याच्यानंतर जीएस जीके पेपर 1 ला परिसर अभ्यास हा 60 मार्काला विचारला जातो मित्रांनो, त्याची आपण तयारी करून घेत आहोत मित्रांनो। तर आतापर्यंत आपले बरेच भाग झालेले आहेत। आज आपण विशेष टॉपिक घेऊन आलो आहे, जे आतापर्यंत बरेच वेळेस पेपरला विचारले आहेत, वेगवेगळ्या पेपरला विचारलेले आहेत, इथून पुढे पण विचारू शकतात अशी शक्यता आपण मनाशी धरून मित्रांनो सगळ्या प्रश्नाचे असं म्हणजे ओहोपोह करून चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपण साहित्यिक आणि टोपण नावे आपण आपल्याला येतात, पण आपण वारंवार वाचत गेलो तर आपला कन्फ्युजन दूर होईल मित्रांनो। तर चला आजचा पहिला प्रश्न सुरू करूया मित्रांनो। तर पांडुरंग महादेव बापट यांना कोणत्या नावाने ओळखले जात? जे पांडुरंग महादेव बापट होते मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे, तरी पण ज्याला माहित नाही त्यांना ते काय होईल पाठ होईल आणि ज्यांना माहित आहे त्यांचा काय होईल मित्रांनो रिव्हिजन होईल। त्यासाठी आपण घेऊन आलोय आजचा पहिला प्रश्न, पांडुरंग महादेव बापट यांना कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मित्रांनो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर यांना साने गुरुजी नावाने ओळखले जातात का? नाही। वसंत नाही, यशवंत नाही, तर सेनापती बापट या नावाने काय केलं जातं मित्रांनो ओळखले जातात, सेनापती बापट। सेनापती बापट मित्रांनो हे काय होते? हे एक समाज सुधारक होते, जे की लंडन हाऊस आहे त्याच्यात, जे इंग्लंडमध्ये लंडन हाऊस आहे त्याच्यात पण हे शिकायला गेले होते। तिकडून बांब बनवण्याची विद्या शिकून आली होती। त्यानंतर हे इंग्रजांना सुगावा लागला की हा बांब बनवण्याची विद्या शिकून आलेला आहे, म्हणून यांना काही दिवसापुरते अटक पण केले होते। पण यांनी तो मार्ग सोडून मग सामाजिक मार्ग आहे केला मित्रांनो, क्रांतिकारीचा मार्ग सोडून मग तो काय केला, सामाजिक याच्यात आपलं सगळं जीवन हे केलं मित्रांनो, अर्पण करून टाकले। जेव्हा 1921 ते 1924 हा 3 वर्ष मुळशीचा पाळणा पण यांची काय कविता आहे मित्रांनो, मुळशीचा पाळणा यांची नाही पण मुळशीचा पाळणा यांच्यावरच कविता आहे मित्रांनो आधारित। तर मुळशीचा जो पुण्यामध्ये मुळशी या ठिकाण आहे आणि तिथं मित्रांनो मुळा मोठा नदीच्या काठी जे प्रकल्प बांधले जात होता त्याच्यात बरेच गाव पाण्याखाली लोटली जात होती। सरकारने त्या जे गाव पाण्याखाली लोटली जात आहे त्यांचा काही विचार न करता हा प्रकल्प हाती घेतला होता। त्याच्यासाठी 3 वर्ष मित्रांनो याने काय केले होते, सतत 3 वर्ष उपोषण केली होती, आंदोलन केली होती मित्रांनो। आणि महाराष्ट्राला मुंबई मिळावी याच्यासाठी पण सेनापती बापट यांचे बरेचसे प्रयत्न आहेत मित्रांनो। अशी बराचसा इतिहास आहे मित्रांनो यांच्या बाबत, पण आपल्याला फक्त टोपण नाव माहिती पाहिजे असतं तर सेनापती तर यांना काय हे पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती म्हणतात। कधी कधी असं पण येतात मित्रांनो सेनापती हे कोणाला म्हणतात, खालीलपैकी पर्याय दिलेले असतात, म्हणून दोन्ही प्रकारे आपल्याला प्रश्न यायला पाहिजे मित्रांनो। तर पुढचा प्रश्न बघूया। पुढचा काय आहे, पुढीलपैकी कोणती साहित्यकृती विश्वास पाटील यांनी लिहिली नाही? यांनी काय केली नाही, लिहिली नाही। पुढीलपैकी कुठलीही साहित्यकृती आहे विश्वास पाटील प्रख्यात लेखक, एक कादंबरीकार, जबरदस्त व्याख्यान हे सगळे होते मित्रांनो। तर कुठले लिहिलं नाही ते आपल्याला बघायचं आहे। पानिपत लिहिलेली आहेत का? हो। झाडाझडती लिहिलेली आहेत? हो। महानायक? हो मित्रांनो, पानिपत, झाडाझडती आणि महानायक हे सगळे लिहिलेले आहेत। पानिपत ही तिसऱ्या युद्धात, पानिपत ही मराठा आणि जे अमीरशाह अब्दाली होते ते अब्दाली आणि मराठे यांच्यात जे पानिपतची तिसरी लढाई झाली होती, जे की पानिपत कुठे आहे मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे, हरियाणामध्ये पानिपत ठिकाण आहे मित्रांनो। तर तिथं लढाई झाली होती, त्या लढाईचे वर्णन करताना विश्वास पाटील यांनी हुबेहूब सगळे काय केलेले आहे मित्रांनो, सगळे हुबेहूब प्रतिकृती मांडलेली आहेत मित्रांनो। आणि मृत्युंजय, तर मृत्युंजय मित्रांनो यांचा आहे का? नाही। तर मृत्युंजय मित्रांनो शिवाजी सावंत, कोणाचा आहे मृत्युंजय? शिवाजी सावंत यांचा आहे मित्रांनो। तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, पुढे हे पण येणार आहे, हे असे आपण एक एक घेत जाऊ, जेणेकरून आपला प्रश्न याच्यावर येईल तो बिलकुल चुकणार नाही मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक या निकषावरून कोणत्या पर्याय गटात बसणार नाहीत? म्हणजे जे ज्ञानपीठ पुरस्कार आहेत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून मानला जातो, तर खालीलपैकी कुठल्या लेखकाला तो मिळालेला नाही हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो। तर विवा शिरवाडकर यांना मिळालेला आहेत का? त्याच्यानंतर विदा करंदीकर यांना मिळालेला आहेत का?
वि स खांडेकर यांना मिळालेला आहेत का आणि पु ल देशपांडे यांना मिळालेला आहेत का? आपल्याला विचारलेलं आहे, कोण बसणार नाही म्हणजे कोणाला मिळालेलं आहे मित्रांनो? वि स खांडेकर सगळ्यांना माहित आहे मित्रांनो. वि स खांडेकर यांची ययातिकार पण म्हणतात त्यांना. ययाती या कादंबरीसाठी मित्रांनो त्यांना काय झालेलं आहे, मिळालेला आहे मित्रांनो. आपल्याला विचारलं मिळालेला नाही म्हणून हा आपला चुकीचा आहे. विदा करंदीकर यांना पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर विभा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना पण मिळालेला आहे. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेलं नाही मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आपला मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. मिळालेला नाही असं विचारलं होतं आपल्याला. बाकी तिघांना मिळालेला आहे आणि फक्त पु ल देशपांडे यांनाच मिळालेला नव्हता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अनिल या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण? जे अनिल आहे, अनिल कोणाचे टोपण नाव आहे मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो अनिल कोणाचे टोपण नाव आहे. तर हे लेखन करणारे अनिल या नावाने टोपण नाव. बरेच लेखक काय होते मित्रांनो, एखादी त्यांची कविता चालली किंवा एखादी कादंबरी जास्त चालू लागली तर त्या नाव ते काय करायचे धारण करायचे. जसे की आता आपल्याला माहिती काय आहे, अनिल या नावाने साहित्यिक कोण तयार करत होते? नारायण गुप्ते करत होते का? नाही. नारायण गुप्ते पुढे येणारच आहे. कुठल्या नावाने ओळखले जात होते मित्रांनो नारायण गुप्ते? आता जर मी हे बोललो तर भेंडी फुटेल पुढे येणारच आहेत मित्रांनो. तर त्याच्यानंतर यशवंतराव दिनकर पेंढारकर नाही. त्याच्यानंतर चिंतामणजी त्र्यंबक खानोलकर यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? हे पण आपण बघणार आहोत. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना आपण आरतीप्रभू म्हणतो. तर आत्माराम रावजी देशपांडे हे मित्रांनो काय आहेत? अनिल या नावाने मित्रांनो आत्माराम रावजी देशपांडे हे ओळखले जायचे आणि हे लेखन करायचे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न काय? चुकीची जोडी निवडा. जे काय दिलेलं आहे? साहित्य दिलेलं आहे आणि लेखक दिलेलं आहे. त्याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. आपण फास्ट घेऊ म्हणजे जास्त होईल मित्रांनो. तर गीत रामायण ग दि माडगूळकर यांचा आहेत का? हो. आपल्याला चुकीची ओळखायची आहे. गीत रामायण कोणाचे आहे? ग दि माडगूळकर यांचं. रामायण हे कोणाचे आहे मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे वाल्मिकी आणि रामायण लिहिलंय. हे पण आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर भावार्थ रामायण संत तुकाराम यांचा आहे का मित्रांनो? नाही. ही जोडी चुकायची आहे. ही जोडी चुकायची आहे. 3 नंबर जोडी चुकीची आहे का? तर ते भावार्थ रामायण आणि भारुडे गवळणे हे कोणी लिहिले आहे मित्रांनो? हे संत एकनाथ यांनी लिहिलेली आहेत मित्रांनो. म्हणून संत तुकारामाचा काय आहे? अभंग गाथा संत तुकारामाची फेमस आहेत मित्रांनो. तर गीताई विनोबा भावे काय मित्रांनो? विनोबा भावे यांनी गीताई हे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर आपला योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? भावार्थ रामायण संत तुकाराम हे आपला काय आहे? म्हणजे संत तुकारामाने भावार्थ रामायण लिहिलं का? नाही. म्हणजे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं. तर खालीलपैकी चुकीचं विधान कुठलं आहे मित्रांनो? हेच आहे 3 नंबरचा. भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता आपल्याला काय विचारलं होतं? चुकीची जोडी. आता या पर्यायात विचारले मित्रांनो बराबर जोडी ओळखा. बराबर जोडी ओळखायची आहे. लेखक आणि काय दिलेलं आहे? साहित्यिक दिलेलं आहे. तर साहित्य गीता वाल्मिकी यांनी लिहिली का मित्रांनो? नाही. गीता सगळ्यांना माहिती आहे. व्यास मुनी यांनी गीता लिहिलेली आहे. म्हणजे 1 नंबर काय आपला चुकीचा आहे. आपल्याला बराबर जोडी विचारलेली आहे. 1 नंबर चुकीचा आहे. गीताई मोरोपंत हे लिहिलेले आहेत का? नाहीत. गीताई आपण आताच बघितलं. कोणाचं आहे मित्रांनो? विनोबा भावे यांचं. गीता रहस्य लोकमान्य टिळक यांचा आहेत का? हो. तर गीता रहस्य लोकमान्य टिळक यांचा आहेत मित्रांनो. जे की मंडालेच्या तुरुंगमध्ये जेव्हा त्यांना 1914 ते 18 या कालावधीमध्ये जेव्हा हे झाली होती, काळ्या पाण्याची सजा झाली होती, त्या काळात त्यांनी मित्रांनो गीताई हे मंडालेच्या तुरुंगात लिहिले होते मित्रांनो. गीत रामायण गोदी दांडेकर यांचा आहे का? नाही. तर आपला योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? गीता रहस्य हे लोकमान्य टिळकांचे आहेत. हे आपला काय मित्रांनो? योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय आहे? तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो भावार्थ दीपिका म्हणजेच काय? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे मित्रांनो कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर. भावार्थ दीपिका हरिपाठ चांगदेव 65 यांनी कोणी लिहिलेले आहेत? संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो. तर जो हे होता मित्रांनो महाभारत तो लोकांना समजायचं नाही. जो गीता होता तो लोकांना समजायचं नाही. तो संस्कृतमध्ये होता. मग त्याचं मराठीत विश्लेषण करून लोकांना सांगण्यासाठी हे जे ग्रंथ लिहिला होता त्यांना भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी असे पण म्हणतात मित्रांनो. तर आपला उत्तर काय आहे? संत ज्ञानेश्वर. संत नामदेव यांनी अभंगगाथा यांची फेमस आहे. संत जनाबाई हे पण यांच्या पण ओव्या आणि अभंगगाथा. संत तुकाराम यांचे पण अभंगगाथा आहेत. कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला होता? कुठला कवी होता मित्रांनो जो की गझल हा फेमस एक प्रकार आहे मित्रांनो गझल. तर कुठल्या कवीने रूढ केला होता? शांताराम नांदगावकर आहेत का? नाहीत. जगदीश खेबुडकर आहेत का? नाहीत. ज्योतिबा फुले नाहीत मित्रांनो. पोवाडा लिहिले होतं सुरेश भट जे हे होते मित्रांनो, जे हे कवी होते, लेखक होते, गायक होते सुरेश भट यांनी गझल हा नवीन प्रकार मित्रांनो मराठीत रूढ केला होता मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत म्हणजेच डॅश होय, जे आधुनिक कविता होती त्या मराठी सेवेचे जनक कोणाला म्हणतात मित्रांनो, तर मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात, दादोबा पांडुरंग यांना म्हणतात का नाहीत, हे सगळ्यांना माहित आहे. कोणाला मित्रांनो, व्याकरणकार, व्याकरणचे पाणिनी असे पण म्हणतात. प्रके यात्रे यांना म्हणतात का नाहीत मित्रांनो, प्रल्हाद केशव यात्रे. त्यानंतर राम गणेश गडकरी यांना म्हणतात का नाहीत, त्यांची एक नाटक आहे, तर एक म्हणजे बरेच नाटक आहे पण एक फेमस आहे, एकच प्याला. आणि त्याच्यानंतर यांना बाळाग्राम असे पण म्हणतात मित्रांनो. कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक असे म्हणून मित्रांनो ओळखले जातात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, तर पुढचा प्रश्न आहे तर खानदेशी कवयित्री असे कोणाला ओळखले जातात. सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, खानदेशी कवयित्री असे कोणाला ओळखले जातात, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके आणि पद्मा गवळे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांना मित्रांनो खानदेश कन्या असे पण त्यांना म्हटले जातात आणि खानदेशाची कवयित्री असे पण मित्रांनो त्यांना म्हणले जातात मित्रांनो. खानदेशात मित्रांनो कुठले कुठले जिल्हे येतात, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे येतात. मग त्या खानदेशाची भाषा म्हणजे जे त्यांची भाषा, स्वतःच्या भाषेत मातृभाषेत ती कविता करायची म्हणून त्यांना काय म्हणतात मित्रांनो, खानदेशी कवी असे म्हणतात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, काय घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंदर ही नाटके कोणी लिहिली. हे मित्रांनो हे फेमस होते, सखाराम बाईंदर आणि घाशीराम कोतवाल. सखाराम बाईंदर याच्यावर हे पण सयाजीराव गायकवाड यांचा काय मित्रांनो, त्याच्यावर हे मराठी सिनेमा पण आहेत मित्रांनो. काय सखाराम बाईंदर याच्यावर एक पात्री नाटक होते मित्रांनो. तर पु ल देशपांडे यांनी लिहिले का नाहीत, प्रके यात्रे नाहीत, विवा शिरवाडकर नाहीत, तर मित्रांनो कोणी लिहिले, विजय तेंडुलकर, जे की मित्रांनो हे फेमस होते मित्रांनो कशात, नाटक लिहिण्यात. यांचे बरेच नाटके आहे मित्रांनो, घाशीराम कोतवाल झाले, सखाराम बाईंदर झाले, असे बरेच नाटके मित्रांनो यांनी काय केलेले लिहिलेली आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, कुसुमाग्रज या टोपण नावाने आपण कोणास ओळखतो. ग्रज सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतो आपण, तर मित्रांनो विदा घरलीकर यांना ओळखतो का नाही. त्याच्यानंतर वि स खांडेकर नाहीत मित्रांनो. त्याच्यानंतर विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण मित्रांनो काय ओळखतो, कुठल्या टोपण नावाने ओळखतो मित्रांनो, तर कुसुमाग्रज या नावाने मित्रांनो आपण त्यांना ओळखतो मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत द प्रियांसी आयांसी अकॅडमी या चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर तुम्ही त्या चॅनलवर जा मित्रांनो. त्या चॅनलवर जाऊन मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर मित्रांना शेअर करा आणि खूप जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून जे नवीन कंटेंट येईल तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. आणि जी टीईटीची पेपर होणार त्यासाठी आणि इतर कुठलीही परीक्षा असेल त्यासाठी आपण कंटेंट हे उपयोगी देतो मित्रांनो, ते तुम्हाला उपयोगी पडेल. तर आपण आता प्रश्न बघूया, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला. सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेस गुलामगिरी प्रश्न विचारलेला आहे. गुलामगिरी जे की महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो, महात्मा फुले यांनी लिहिला आणि नंतर गुलामगिरी महात्मा फुले यांनी लिहून अमेरिकेची जी जनता होती त्यांना अर्पण केलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण, सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, श्यामची आई माने गुरुजी नाहीत, कोण आहे, साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने यांनी साने गुरुजी यांची श्यामची आई याच्यावर चित्रपट आहेत, प्रके यात्रे यांनी याच्यावर चित्रपट पण काढलेला आहे. हा खूप फेमस पुस्तक आहे मित्रांनो, आपण ते रीड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण इथे थांबूया, धन्यवाद.